बाल्कनीत एकटीच बसलेल्या मीराची कॉफी थंड होत होती. रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या धारांचे आता मुसळधार पावसात रूपांतर झाले होते. ती पडणाऱ्या मुसळधार सरींकडे एकटक पाहत होती. खरं पण मीराच्या मनात वेगळेच विचार चालू होते. मम्मी पप्पा वकिलांकडे गेले होते. घरी ती एकटीच होती. तिला राहून राहून सारखं रूपाताईंची आठवण येत होती. रूपाताई तिची जाऊबाई. रूपाताई नात्याने तर तिची जाऊ होती, परंतु काम मात्र बहिणीपेक्षाही मोठे गेले होते. रूपाताई नसती तर त्या नरकातून मीरा बाहेरच पडली नसती. रूपाताईने तिला अशा नरकातून बाहेर काढले होते की जिथे तिने शंतनूबरोबर स्वर्गात राहण्याचे गोड स्वप्न पाहिले होते. शंतनू आणि मीरा एकाच ऑफिसमध्ये काम करत होते. त्यांच्यात मैत्री झाली होती व हळूहळू त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्याने मीराला कळलेच नाही. प्रत्येक प्रेमी जोडपे सारखं ते दोघेही साथीने जीवन मरण्याच्या शपथा खात होते. एकत्र मॉलमध्ये फिरत होते. एकत्र जेवण करत होते. शंतनू मीराच्या मागे पुढे सारखा फिरत होता. तिची खूप काळजी घेत होता. मीरा त्याच्या केअरिंग नेचरवरच खूप फिदा झाली होती. तिला आठवत होतं, एकदा ऑफिसचा वॉटर प्युरिफायर खराब झाला होता. गरमी तर एवढी होती की AC ऑफिसमध्ये सुद्धा तिच्या घशाला खूप कोरड पडली होती. ती म्हणाली, शंतनू, मी पाण्याविना तडफडून जाईल. मला खूप तहान लागली आहे. मला साधं पाणी नकोय, थंड पाणी हवंय. शंतनू म्हणाला, एवढेच ना, मग हा बंदा काय कामाचा, लगेच थंड पाण्याची बाटली घेऊन येतो. मीरा म्हणाली, पाणी आणायला 3-4 किलोमीटर तरी जावे लागेल. खरं तर आपल्याला एवढ्या दूर अशा साईटवर ऑफिस जॉईन करायलाच नव्हतं पाहिजे. तिची उदासीचे बोलणे ऐकून शंतनू म्हणाला, मॅडम, एक दिवस काय पाणी नाही मिळालं तर आपण नोकरी सोडण्याच्या गोष्टी करताय. या बंद्याला एकदा सेवा करण्याची संधी तर द्या. अदबीने वाकून त्याने असं काही म्हटलं की जसं काही तो मीराला प्रपोजच करत आहे आणि झटकन तो निघून गेला. तो मोटारसायकल स्टार्ट करून निघेपर्यंत ऑफिसच्या खिडकीतून मीरा त्याच्याकडे पाहतच होती. मनोमन ती खूप खुश झाली होती आणि हलकेसे हसत म्हणाली, पागल, किती प्रेम करतोय माझ्यावर. मीरा आपल्या कामाला लागली. आता मीराच्या घरी लग्नाच्या गोष्टी चालू होत्या. त्यामुळे एके दिवशी मीराने घरी शंतनूबद्दल आईला सर्व काही सांगितलं. आई म्हणाली, मीरा, एकतर तो तुझ्या पसंतीचा आहे आणि शिवाय दुसऱ्या जातीचा आहे. तू आपल्या पप्पांना ओळखत नाहीस का? त्यांना हे मान्य होणार नाही. एवढं सोपं नाही बाळा हे. मीरा म्हणाली, आई, जात वगैरे काही नसतं ग, फक्त मनं जुळली पाहिजेत बस. आणि मी काय जगात पहिलीच मुलगी नाही आहे की जी दुसऱ्या जातीत लग्न करून चालली आहे. कितीतरी लग्न होत आहेत अशी आता समाजात. शंतनू खूप चांगला आणि माझी काळजी घेणारा मुलगा आहे. आई, तुम्ही एकदा त्याला भेटून तर घ्या. मीराच्या मोठा भाऊ व बहिणीचे लग्न झाले होते. त्यांनीही आईबाबांना समजावले. मीराची आई निश्चित होती, कारण मीराने जरी दुसऱ्या जातीत लग्न केले तरी मीरानंतर कोणी धाकटे घरात नव्हते की त्यामुळे त्यांच्या लग्नासाठी काही परेशानी येईल. काही दिवस गेल्यानंतर मीराचे वडील ही शंतनूला भेटण्यास तयार झाले. मीरा मुंबईला गर्ल हॉस्टेलमध्ये राहत होती. मीराने आईबाबांना बोलावले व मुंबईला एका हॉटेलमध्ये राहण्यास सांगितले. मीराचे आईबाबा मुंबईला गेले. उंच गोरापान शंतनू खूप देखणा दिसत होता आणि खूप छान, अगदी दिलखुलासपणे बोलत होता. अगदी लागवी होता शंतनू. सगळ्यांची खूप काळजी घेत होता. मीराच्या आईच्या हातात एखादी पिशवी जरी असली तरी लगेच त्यांच्या हातातून घ्यायचा व म्हणायचा, अरे या मुलाचं काय उपयोग आहे की नाही, तुम्ही ही कामे नाही करायची. इतकी काळजी तर त्यांचा मुलगा किंवा मोठा जावई सुद्धा घेत नव्हता. 5-6 दिवस ते एकत्र राहिले. त्यांना शंतनू खूप आवडला. त्यानंतर मीराचे बाबा शंतनूला 2-3 वेळा भेटले. तो नेहमीच हसतमुख व उत्साही वाटत असे. शेवटी मीराच्या बाबांनी लग्नाला परवानगी दिली. शंतनूच्या आईवडिलांना भेटण्यासाठी मीराच्या बाबांनी विचारले. तेव्हा शंतनू म्हणाला की आम्ही हिमाचलमध्ये राहतो. तुम्ही इतके दूर कुठे येणार? आमच्या पाहुण्यांच्या लग्नासाठी माझे आई बाबा पुण्यात येणार आहेत, तेव्हा तुम्ही त्यांना पुण्यात भेटून घ्या. आत्याच्या मुलाच्या लग्नासाठी शंतनूचे आई बाबा, भाऊ व बहिणी सर्वजण आले होते.
तिथेच मीराचे व शंतनुचे कुटुंब एकमेकांना भेटले. सगळेजण अगदी खुशीत होते, मोकळेपणाने एकमेकांना बोलत होते. फक्त शंतनुची वहिनी रूपाताई थोडी शांत शांत वाटत होती. कदाचित तिचा कमी बोलण्याचा स्वभाव असेल असे मीराला वाटले. मीराचे लग्न पक्के झाले. पंडितजीकडून मुहूर्त काढला. देण्याघेण्याचे काही ठरले नव्हते. पण शंतनुचे बाबा मीराच्या बाबांना चेष्टेत म्हणाले की मीरा तुमची धाकटी आणि लाडकी मुलगी आहे. तिच्या लग्नासाठी तुम्ही जोरात तयारी केली असेलच. नाहीतरी आता पैसा ठेवून तरी काय करणार? आता तुमच्या घरात हे शेवटचं कार्य आहे, तेव्हा लग्न धूमधडाक्यात होणार. हो वेहवी बापू, मीराच्या आईने हसून उत्तर दिले. हो, लग्न तर धूमधडाक्यात होणार. त्यानंतर साधारण 10-12 दिवसांनी शंतनुच्या बाबांचा मीराच्या वडिलांना फोन आला. ते म्हणाले, शंतनू जरी बडबडा असला तरी आतून खूप संकोची आहे. खरं तर त्याला मीरासाठी एक गाडीची गरज होती. त्याला स्वतः गाडी घेण्यास खूप दिवस लागतील. तसं तर तो तुम्हाला हे सांगण्यास मला नकार देत होता, परंतु मी म्हटलं इच्छा दाबून काय उपयोग. तेव्हा तुम्ही गाडी घेण्यासाठी पैसे पाठवा. इथे आम्ही गाडी पसंत केली आहे. 8.5 लाखाची गाडी आहे. शोरूम आमच्या ओळखीचे आहे, त्यामुळे डिस्काउंट मिळतोय व गाडी 8 लाखापर्यंत मिळेल. तेव्हा लगेच पाठवा. मीराच्या दादाने हे ऐकले व तो म्हणाला, हे तर सरळ सरळ हुंडा मागत आहेत. मला तर वाटतंय हे लोक लालचे आहेत आणि आपण लगेच इतके पैसे कुठून आणणार. मीराला खूप वाईट वाटले. ती म्हणाली, एक गाडी तर मागत आहेत आणि ते पण माझ्यासाठी. दादाला तर ते पण देण्याची इच्छा नाही. दादा लग्नानंतर खूप बदलला आहे. बहिणीच्या खुशीसाठी आनंदाने त्याला काय करावे वाटत नाही. लग्नासाठी थोडेच दिवस राहिले होते. लग्नाच्या तयारीसाठी खूप सारे पैसे पण खर्च झाले होते. मानपानाची गोष्ट होती. फक्त एका गाडीसाठी लग्न मोडणे मूर्खपणाचे ठरले असते आणि मीराने पण ऐकले नसते. म्हणून कसेबसे पैसे जमा करून गाडी बुक करण्यासाठी पैसे पाठवले होते. तरी पण लग्नाची तारीख येईपर्यंत कधी सोन्याची चेन, कधी सोफा सेट, तर कधी बेड, सतत काही ना काही मागणे चालूच होते. मीरा प्रेमात आंधळी झाली होती. तिला समजतच नव्हते हे मागणे म्हणजेच हुंडा आहे. तिला बाबांनी व दादाने समजावण्याचा खूप प्रयत्न केला तरी तिला वाटे माझ्या शंतनुचा या लोकांनी मनापासून स्वीकार केलाच नाही. आईला तर समजतच नव्हते काय करावे. मुलीला दुःख पण वाटत नव्हते व नवरा आणि मुलगा मीराला समजवत आहेत तर ते पण चुकीचे नव्हते. लग्नानंतर मीरा सासरी आली. ती खूप खुश होती. घर तर काय फार मोठे नव्हते. 3 छोट्या छोट्या खोल्या होत्या. पण मीराने विचार केला इथे थोडे दिवस तर राहायचंय, परत ऑफिस जॉईन केल्यावर मुंबईलाच राहायचंय. मीराच्या खोलीत जावेची मुले खूप धिंगाणा घालत असत. तरी पण मीरा खुश असे. सर्वजण तिला खूप गोड बोलत असत, मान देत असत, त्यामुळे ती खूप खुश असे. पण मीरा जाऊ रूपाताई मात्र खूप कमी बोलत असे व घरात सतत काही ना काही काम करत असे. मीरा किचनमध्ये जात असे तेव्हा मीराची सासू तिला म्हणे, जा आराम कर, अजून नवीन आहेस, असं म्हणून तिला गोड बोलून रूममध्ये पाठवून देत असे. तिला रूपाताईशी बोलू देत नसे. हळूहळू मीराच्या लक्षात येऊ लागलं की तिच्या समोर सगळे अगदी छान बोलत असत, पण ती रूममध्ये गेली की आपापसात यांचं काहीतरी खुसूरफुसूर चालू असे आणि ती अचानक जर रूममधून बाहेर आली की सगळे एकदम चूप बसत असत आणि तिच्याशी गोड गोड बोलत असत. एके दिवशी दुपारी सगळेजण घरी आराम करत होते. फक्त तिचे दीर घरी नव्हते. शंतनुला पण डुलकी लागली होती म्हणून ती रूपाताईच्या रूममध्ये गेली. रूपाताईने प्रेमाने तिला जवळ बसवले आणि म्हणाली की शंतनु झोपल्या की काय. तेव्हा मीरा म्हणाली, हो ताई, म्हणूनच तुमच्याशी गप्पा मारायला आले. त्या दोघी बोलणार तेवढ्यात शंतनु तिथे आला आणि म्हणाला, अगं मीरा, तू इथे आहेस वय, चल बर रूममध्ये. मीरा हसत हसत तेथून उठली आणि शंतनु बरोबर गेली. परंतु हळूहळू मीराच्या लक्षात येऊ लागलं की जेव्हा ती कधी पण रूपाताईशी बोलायला जात असे तेव्हा कोणीतरी तिच्या पाठीमागे येतच असे व तिला रूपाताईशी जास्त बोलू देत नसे. इतके दिवस झाले तरी
ती अजून मन मोकळेपणाने रूपाताईबरोबर बोलू शकली नव्हती. एके दिवशी संध्याकाळी रूपाताई नाश्ता बनवत होती. मीरा किचनमध्ये मदत करायच्या निमित्ताने गेली तर तिने पाहिलं की रूपाताई भजे बनवत होती, पण तिचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. मीराने विचारले, ताई तुम्ही रडत आहात? तेव्हा रूपाताई म्हणाली, नाही ग, भजे करण्यासाठी कांदा चिरला ना, त्यामुळे पाणी आले आहे डोळ्यातून. असे म्हणून रूपाताईने डोळे पुसले. परंतु मीराच्या लक्षात आले होते की रूपाताई खोटे बोलत आहेत. काहीतरी आहे नक्की, पण काय असेल? मीरा विचार करू लागली. असे 10-12 दिवस झाले. आता शंतनू आणि मीराची सुट्टी संपत आली होती. शंतनू रात्री मीराला म्हणाला, मी मुंबईला जातोय ऑफिससाठी, तू अजून थोडे दिवस इथेच राहा. आईबाबांची इच्छा आहे की अजून तू काही दिवस इथेच राहावे म्हणून. मीरा म्हणाली, अरे मला अजून सुट्टी नाही मिळणार. पण शंतनू म्हणाला, मी गेल्यावर बोलतो ऑफिसमध्ये सुट्टीसाठी, तू नको काळजी करू. खरं तर तिथं आपल्याला पगार खूप कमी आहे. कधी कधी मला तर वाटतं ती नोकरी सोडून आपण स्वतःचा व्यवसाय चालू करावा. परंतु लग्नाच्या अगोदरच आपलं असं काहीच प्लॅनिंग नव्हतं. मीरा आश्चर्याने म्हणाली, तू इतके प्रश्न का विचारतोस? शंतनू तिच्यावर ओरडून म्हणाला. शंतनूचा स्वर बदलला होता म्हणून मीराने पुढे काही विचारले नाही. मीराने विचार केला, कदाचित घरातील काही टेन्शन असेल, त्यामुळे तो आज असे बोलला असेल. ठीक आहे, थोडे दिवस त्याची इच्छा आहे तर आपण इथे राहू, इथली लाईफ एन्जॉय करू. कुठे इथे कायमचं राहायचं आहे. 2 दिवसांनी शंतनू मुंबईला निघून गेला. इकडे जाऊबाई रूपाताईशी अजून मनमोकळेपणाने मीरा बोलू शकलेली नव्हती. त्या दोघी जर बोलायला लागल्या तर सासूबाई त्यांना दोघींना वेगवेगळे काम करायला सांगायचे. मीराला वाटू लागले नक्कीच काहीतरी आहे. मीराला तिच्या आईवडिलांशी पण जास्त बोलू दिले जात नव्हते. शंतनू गेल्यानंतर जावेची दोन्ही मुले तिच्या खोलीतच झोपत असत आणि सासूबाई सुद्धा तिच्याच रूममध्ये असत. नवीन सुनेला एकटे कसे सोडायचे असे त्या म्हणत असत. शंतनूला मुंबईला जाऊन आता 1 आठवडा झाला होता. मीराने त्याला दिवसा फोन केला तर कामाचा खूप लोड आहे, सर्व पेंडिंग काम उरकायचं आहे असे म्हणून तो फोन ठेवून देत असे. रात्री 2-3 मिनिट फक्त बोलत असे, त्यात पण मम्मी पप्पाशी बोलत असे व फोन ठेवून देत असे. एके दिवशी रात्री खूप मोठमोठ्याने आवाज येत होता म्हणून मीराला जाग आली. आवाज दुसऱ्या खोलीतून येत होता म्हणून ती हळूच दबक्या पावलांनी खोलीकडे गेली. आवाज रूपाताईच्या रूममधून येत होता. सगळे लोक बहुतेक तिथेच होती. दरवाजा थोडासा उघडा होता. तिने हळूच पाहण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात आवाज आला, चटाक. तिच्या सासऱ्यांनी रूपाताईला जोरात कानाखाली दिली होती. रूपाताई भीतीने थरथरत होती, जसं काही कसायपुढे गाय उभी आहे. पप्पा रागावर कंट्रोल करा, शेजारी खोलीत मीरा झोपलेली आहे असे रूपाताई सासऱ्यांना सांगत होती. हो पाहतो मी असे म्हणून सासरे रागात बडबडत बाहेर यायला निघाले. तेवढ्यात मीरा पटकन आपल्या खोलीत गेली व तिने झोपण्याचे नाटक केले. परंतु तिने आता जे काही पाहिलं होतं ते तिच्या नजरेसमोरून जात नव्हते. तेवढ्यात सासूबाई पण तिथे आल्या. त्यांनी लाईट लावून चेक केले की सगळं काही ठीक आहे ना. जेव्हा त्यांना खात्री झाली की मीरा झोपलेली आहे तेव्हा त्या पण तिच्या शेजारी झोपल्या. सकाळ झाली, सर्व काही नॉर्मल होतं. परंतु रूपाताईचे डोळे सुजलेले दिसत होते. ती नेहमीप्रमाणे किचनमध्ये काम करायला लागली होती. साधारण 9-10च्या सुमारास मीराने पाहिले की बाहेर कोणीतरी बसले होते. त्याच्याशी सासरे व मोठे दीर काहीतरी बोलत होते. तो माणूस हळू आवाजात पण थोडंसं चिडून बोलत होता. सासरे व दीर त्याला हळूहळू शांत करण्याचा प्रयत्न करत होते. तिला नीट समजले नाही, परंतु त्याच्या हावभावावरून तो पैसे मागत असल्याचे लक्षात येत होते आणि घर खाली करण्याबद्दल काहीतरी बोलत आहेत असं वाटत होते. या घरातील रहस्यमय गोष्टी कुणाला विचारू असे मीराला वाटत होते. मीराने शंतनूला फोन लावला. हाय हॅलो केल्यानंतर तिने विचारले की तू इकडे कधी येणार आहेस. तेव्हा शंतनू म्हणाला की थोडा वेळ लागेल यायला, मी या नोकरीला राजीनामा देणार आहे.
मीराला जरा संशय आला. तिने जे विचारण्यासाठी फोन केला होता ते तर राहिलं बाजूला. आणि हे काय नवीन संकट? मीरा म्हणाली. का, तुला दुसरी नोकरी लागली का राजीनामा द्यायला? शंतनू म्हणाला. नाही, इथे दिवसभर एवढं काम असतं की दुसरी नोकरी शोधायला वेळ तरी आहे का मला? ही नोकरी सोडून मला काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे. तू तुझ्या बाबांकडे काही पैशांची व्यवस्था होत आहे का बघ. आता 4-5 लाखांची व्यवस्था होते का बघ. आपला व्यवसाय चांगला चालला की मी त्यांचे पैसे परत करतो. शंतनू अगदी सहजपणे बोलला. परंतु मीराच्या मात्र काळजात धस्स झालं. शंतनूचं असलं रूप तिने पहिल्यांदाच पाहिलं होतं. तिचे डोळे भरून आले होते. ती म्हणाली, अरे आताच लग्न झालं आहे. लग्नाचा इतका खर्च झाला आहे. त्यांना कसं काय पैसे मागणार? शंतनू म्हणाला. त्यात काय एवढं? सगळेच वडील आपल्या मुलीसाठी लग्नात एवढा खर्च करतात. तो तर त्यांची लाडकी आहेस. तुझ्यासाठी एवढं पण करू शकत नाहीत का ते? आणि शंतनूने फोन कट केला. मीराला खूप वाईट वाटले. दुपारी सर्वांचे जेवण झाल्यानंतर रूपाताई किचनमध्ये काम आवरत होती. मीरा पाणी पिण्यासाठी म्हणून हळूच रूपाताईकडे गेले आणि हळू आवाजात विचारले की, रूपाताई, रात्री काय झालं होतं? रूपाताईला अश्रू अनावर झाले. नाही. तिने इकडे तिकडे पाहिले व पटकन ब्लाऊजमध्ये लपवलेला एक चुरगळलेला कागद तिला दिला आणि हळू आवाजात म्हणाली, सगळ्यांच्या नजरा चुकून हे वाच. रूपाताईचे डोळे भरून आले होते. परंतु हा कागद मीराला देताना त्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित भाव दिसत होते. मीराने पटकन तो कागद घेतला व लपून खोलीत आली. बाहेर सासू सासरे टीव्ही सिरियल पाहण्यात गुंग होते. तिने पटकन कागद काढला व ती वाचू लागली. त्यात लिहिले होते की, प्रिय मीरा, तुला आतापर्यंत लक्षात आलेच असेल की आपल्यावर पहारा आहे. सगळ्यांच्या नजरा चुकून कसेबसे हे पत्र लिहिलेले आहे. त्यामुळे या पत्रात लिहिले आहे त्याच्यापेक्षा जास्त इथे काही आहे एवढे लक्षात घे. तू एका चुकीच्या माणसाशी लग्न केलेले आहेस. इथे प्रत्येक माणसाचे 2 चेहरे आहेत. ते आपल्याला नंतर लक्षात येतं. माझं लग्न असंच फसवून झालं आहे. या लोकांचा सर्व खर्च व थाटमाट माझ्या पप्पांच्या पैशाने चालत आहे. ही लोक मला मारपीट करून माझ्या पप्पांकडून पैसे घ्यायला भाग पाडतात. मी किती दिवस पप्पांकडून पैसे मागणार व या लोकांना देणार? तुला फसवायला सुद्धा शंतनूने चांगुलपणाचं नाटक केलं आहे. हळूहळू तुला त्याचं रंगरूप दिसेलच. तुझ्या बाबतीत सुद्धा असंच होणार आहे. आता लवकरच शंतनू इकडे येईल. हे घर पण यांचं स्वतःचं नाही आहे. भाड्याने घेतलंय. मी या नरकात फसले. परंतु तुझं अजून काही बिघडलेलं नाही आहे. तेव्हा तू लवकरात लवकर इथून बाहेर पड. मला माझ्या वाटणीचा नरक तर भोगावंच लागणार आहे. परंतु तू तुझ्या हिस्सेचा स्वर्ग वाचव. मीराच्या तर पायाखालची जमीनच सरकली. तिला शंतनूच्या वागण्यात बदल जाणवतच होता. मीराच्या प्रेमाची नशा हळूहळू उतरतच होती. न जाणे केव्हाच मीराच्या डोक्यातून शंतनूच्या प्रेमाचं भूत उतरलं होतं. समजलंच नाही मीराला कधी तिचा बालिशपणा निघून गेला व ती समंजस झाली. ते आता तर हे पत्र वाचून तिला हे पण लक्षात आलं होतं की रूपाताईशी तिला जास्त का बोलू दिले जात नव्हते. का तिच्यावर सतत नजर ठेवली जात असे. जेवढा विचार करू लागली तेवढं मीराचं डोकं दुखू लागलं. तिला खूप त्रास होऊ लागला. आपल्याला पप्पा व दादाने किती समजवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांचं आपण ऐकलं नाही याचा तिला पश्चाताप होत होता. संधी मिळताच तिने पटकन मम्मीला फोन केला व म्हणाली, मला आता काही विचारू नकोस. फक्त मला पटकन काहीतरी निमित्त काढून इथून बोलवून घे. तिथे आल्यावर मी सर्व काही सांगेल. मम्मी पप्पांच्या लक्षात आलं की मीरा काहीतरी संकटात आहे. त्या दिवशी लगेच मीराच्या पप्पांनी शंतनूच्या वडिलांना फोन करून सांगितले की मीराच्या आईची तब्येत अचानक बिघडली आहे. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे. ती मीराची खूप आठवण काढत आहे. तेव्हा ताबडतोब मीराला घेऊन या प्लीज. सासू सासऱ्यांना तर माहीतच नव्हते की त्यांच्या कर्तृत्वाची भनक कुणाला तरी माहीत झाली आहे. नवीन सुनेला एकटी कसे पाठवणार म्हणून सासूने सासऱ्यांना सांगितले की मीराला तुम्ही सोडून या. काही दिवस राहून झाल्यानंतर शंतनू
तिला घेऊन येईल. दुसऱ्या दिवशी लगेच मीराने बॅग भरायला घेतली. तिचे दागिने खरं तर सासूकडे होते. सासूने तिच्याकडून तुला सांभाळता येणार नाही, माझ्याजवळ ठेव असे म्हणून गोड बोलून घेतले होते. मीराला ते मागण्याची इच्छा होती, परंतु काय करणार, आता ती वेळ नव्हती. आता इथून बाहेर पडायला मिळत आहे हेच महत्त्वाचे होते. जाताना ती रुपाताईच्या गळ्यात पडून खूप रडली. पूर्ण रस्त्यामध्ये तिला रुपाताईचा चेहरा आठवत होता. मीराला वाटून गेलं, रुपाताई माझी फक्त जाऊच नाही तर माझी मोठी बहीणच आहे, जिच्यामुळे माझी त्या नरकातून सुटका होत आहे. घरी पोचल्यानंतर आई आजारी असल्यामुळे झोपली होती. खरं तर नाटकच करायचे होते, परंतु लेकीच्या विचाराने आईला खरोखरच दुखणे आल्यासारखे झाले होते. आताच तर लेकीचं लग्न झालं होतं. किती खुश होती मीरा. सगळं तिच्या मनासारखं झालं होतं. लग्नाला 2 महिने पण झाले नव्हते. मीराचे सासरे शंतनू मीराला न्यायला येईल असे सांगून निघून गेले. सासरे गेल्यानंतर मीराने मम्मी पप्पाला सासरच्या लोकांबद्दल सर्व काही सांगितले. मम्मी पप्पाला खूप चिंता वाटू लागली. दुसऱ्या दिवशी मीराचे भाऊ व वहिनी पण सुट्टी घेऊन तिथे आले. मोठ्या भाऊजी व दीदीने पण फोन करून मीराला आधार दिला. सर्वांनी मिळून निर्णय घेतला की आता मीरा तिकडे जाणार नाही. मीराच्या भावाने हिमाचलमध्ये जाऊन गपचूप मीराच्या सासरकडची चौकशी केली. त्याला समजले की रुपाताईने मीराला सांगितले आहे ते सगळे अगदी खरे आहे. मीराच्या दाजींनी पण मुंबईतील एका मित्राच्या मदतीने शंतनूबद्दल सर्व माहिती मिळवली आणि खूप एकावर एक धक्के त्यांना बसत होते. शंतनू तिथे ऑफिसमध्ये अजून एका मुलीबरोबर रिलेशनमध्ये होता. त्याने ऑफिसमध्ये असं सांगितलं होतं की मीराचे आई बाबा व भाऊ तयार नसल्यामुळे आमचे लग्न होऊ शकले नाही. तो दारू व सिगारेटचा पण शौकीन होता. मीराच्या तर काळजात सतत धस्स होत होतं. तिला कसं काय हे सगळं समजलं नव्हतं. त्याने मुद्दामच तिला हे समजून दिलं नव्हतं. तिच्यासमोर तो खूप शरीफ असल्याचे दाखवत होता. तिची खूप काळजी घेत होता आणि त्यामुळेच ती भुलली होती. त्यावेळी ती त्याच्या प्रेमात आंधळी झालेली होती. ती इतकी आंधळी झाली होती की तिच्या पप्पांनी या सगळ्याचा अगोदरच शोध घेतला असता तरी तिला वाटले असते की शंतनू दुसऱ्या जातीचा आहे म्हणून हे लोक असं करत आहेत. मुद्दाम आमचे लग्न लावून देत नाहीयेत. खरंच प्रेमात विवेक हरवून चालत नाही. मीराला तरीसुद्धा घरच्या लोकांनी खूप समजावून घेतले होते. तिला कोणीही याबद्दल टोमणे मारले नव्हते. मीराला राहून राहून रुपाताईची आठवण येत होती. खरं तर तिची रुपाताईशी अजून नीट ओळख पण झाली नव्हती. जाव असूनही स्वतः इतके त्रास सहन करत असून सुद्धा इतकी मोठी जोखीम पत्करून मीराला तिने सहकार्य केलं होतं. कोण करतं, कोणासाठी एवढं? मीराने रुपाताईबद्दल घरात सर्वांना सांगितलं आणि तो व्हिडिओ पण दाखवला की जो तिने गपचूप काढला होता. सासरा असूनही त्याने सुनेवर हात उचलला होता. सर्वांनी मिळून रुपाला यातून बाहेर काढण्याचे ठरवले. आता तर मीराने काढलेला व्हिडिओ पण त्यांच्याकडे होता. त्यामुळे रुपाताईची जिंदगी बर्बाद होण्यापासून ते वाचवू शकत होते. दुसऱ्या दिवशी मम्मीला चांगल्या हॉस्पिटलला दाखवण्याच्या निमित्ताने सर्वजण मुंबईला पोचले. सगळ्यांना एक साथ बघून शंतनू चाच पडला. तिथे त्याची गर्लफ्रेंड पण होती. खूप मोठा तमाशा झाला. शंतनूने सफाई देण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळा माफी मागितली. मम्मी पप्पांशी फोनवर बोलणे केले. ते लोक पण शंतनूची सफाई देऊ लागले. परंतु त्याच्या चुकांवर माफी करावी अशी ही वेळ नव्हती. निर्णय अगोदर झाला होता. स्वतः मीरा त्या नरकात परत जाण्यासाठी तयार नव्हती. मीराने रुपाताईला मारतानाचा तो व्हिडिओ शंतनू व आपल्या सासू सासऱ्यांना पाठवला. ते व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहून शंतनू व त्याच्या मम्मी पप्पाचे होश उडाले. मीराने त्यांना धमकी दिली की तुम्ही लोकांनी रुपाताईला परत जर त्रास दिला तर मी ही रेकॉर्डिंग पोलिसांना देईल व त्यानंतर तुम्हा लोकांसोबत काय होईल हे मला वेगळे सांगायची गरज नाही. आता आपण शेवटचं कोर्टातच भेटूया. घटस्फोटाच्या पेपरवर सही करण्यासाठी मीराने अगदी तटस्थपणे सांगितले. रुपाताई व मीराचे फोनवर बोलणे होत असे. एके दिवस रुपाताईने
मीराला सांगितलं की आता तिचे सासू सासरे तिला मारपीट करत नाहीत, खूप चांगले वागत आहेत. हे ऐकून मीराला खूप आनंद वाटला. गाडीच्या आवाजाने मीराची तंद्री भंग झाली. मम्मी पप्पा आले असतील बहुतेक. पाऊस थांबला होता. मनातल्या मनात मीरा म्हणाली, आभारी आहे रूपाताई. आणि मीरा गेट उघडण्यास गेली. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.